तर भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय, अनेक दुकानांमध्ये पाणी साचलंय, अनेक व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। तर भिवंडीतून आपले प्रतिनिधी अनिल वर्मा सध्या आपल्या सोबत आहेत। अनिल, आपण दृश्यांमध्ये पाहतोय भिवंडीमध्ये अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। आता नेमका पाऊस कसा बरसतोय आणि पाणी कुठे कुठे साचलेलं आहे? माधवी, आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। एकंदरीत ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला होता आणि त्यामुळे भिवंडी शहरालगत जे काही परिसर असतील त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचण्यास सुरुवात झालेलं आहे। भिवंडी शहरातील जे तीनबत्ती परिसर असेल, भाजी मार्केट, मंडई, तसेच नजराना, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळपास 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे एकंदरीत शेकडो दुकानांमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। काही घरांमध्ये देखील पाणी शिरण्याची या ठिकाणी घटना घडलेली आहे। आपण जर माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर या ठिकाणी नदी नाका हा परिसर आहे आणि शहरालगत वाहणारी जी कामवारी नदी आहे ती आता दुथडी भरून वाहू लागलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्यामुळे आपण आत्ताही बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो या ठिकाणी कोसळत आहे। मुसळधार पावसाच्या हजेरीमुळे या ठिकाणी आपण बघितलं तर नदीकाठचा जो परिसर आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे त्या ठिकाणी पाणी शिरण्यास सुरुवात झालेली, कारण कामवारी नदीने आपलं पात्र जे आहे ते आता सोडलेलं आहे आणि दुथडी भरून वाहू लागलेले, त्यामुळे नदीकाठचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाणी शिरल्यामुळे काही घरांमध्ये देखील पाणी शिरण्याची या ठिकाणी घटना घडलेली आहे। नदीकाठचा जो परिसर आहे, बंदर मोहल्ला, तंडेल मोहल्ला, तसेच शेलार आणि मिठपाडा या परिसरामध्ये देखील नदीचं पाणी या ठिकाणी शिरण्यास सुरुवात झालेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो पाणी आहे तो नदी आता पात्र सोडून शहरांमध्ये आता शिरत आहे। त्यामुळे एकंदरीत अनेक भागांमध्ये पाणी साचल्याची घटना जी या ठिकाणी घडलेली आहे। पावसाचा जोर जर या ठिकाणी अशाच पद्धतीने कायम राहिला तर परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे, कारण अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलेले की लवकरात लवकर त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावं। नदीकाठचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आपलं घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन देखील या ठिकाणी सातत्याने करण्यात येत आहे। माधवी, नक्कीच आपण ही दृश्य पाहिली तर पावसाचा जोर नेमका किती आहे याचा अंदाज येऊ शकतो। अनिल, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।